नमस्कार. माझं नाव सुनील उबाळे. बऱ्याचशा मित्रांना मी परिचित आहे, मागच्या कार्यक्रमात होतो. तर मी या कार्यक्रमाचा खूप मोठा असा भाग नाही. मी एक छोटासा आम्ही शोधाशोध करणारी माणसं आहोत, कवितेच्या शोधात निघालेली माणसं आहोत. तर मी आधी 2 मिनटं सरांची ओळख करून देतो की आज ह्या कार्यक्रमाला जे महत्त्वाची व्यक्ती तुम्हाला ऐकायला आली, त्यांचं नाव आहे प्राध्यापक ज्ञानेश्वर कुलकर्णी वतनी. ह्या माणसांनी हजारो अभंग लिहिलेत ज्ञानेश्वरांचे. आणि ह्या माणसांचे म्हणजे आजच्या घडीला, आजच्या तारखेत की संत साहित्यावर बोलणारं परखड यांच्या इतकं दुसरं नाव या शहरात तरी सापडणार नाही. बरेचसे त्यांचे व्याख्यानं असतात वगैरे. आणि आम्ही बऱ्याच ठिकाणी कवितेसाठी सोबत असतो, एकमेकांना समजून घेण्यासाठी. ते जरी वयाने माझ्यापेक्षा खूप मोठे असले तरी आम्ही समकालीन कवितेतले खांदेकरी भाऊभाऊ आहोत. आणि आमचा हा प्रवास चालू असतो. मी आधीच म्हणजे सगळ्यात आधी विवेक सरांचं मनापासून धन्यवाद यासाठी देतो की त्यांनी माझा संपर्क साधला आणि मला ह्या समूहाशी जोडून घेतलं. तुम्ही कविता कशी लिहायची, काय लिहायची, कशी जगायची, ह्या भानगडीत नाही पडायचं मला आजच्या तारखेला. जर तुम्हाला रडता येतं तर तुम्हाला कविता लिहिता येतं. जर कोणाचं तरी दुःख पाहून तुम्हाला त्रास होतोय तर तुम्ही कविता लिहू शकता. एखादा अपघात रस्त्यानं होतोय आणि तुम्ही नाकावर रुमाल ठेवून निघून जाशाल, तुमच्यासारखं करंट कोणी नाही. मला असं वाटतं की कविता हे भावनिक नातं असतं आणि ते आपण जपलं पाहिजे. तर तुमच्या नवीन मित्रांसाठी कदाचित हे बोरही होत असेल तुम्ही की यार हा काय म्हणजे आता कविता आम्हाला सांगणार वगैरे काय. तर मी कविता सांगणारा माणूस नाही, मी कविता जगणारा माणूस आहे. माझा म्हणजे खरं तर मी मागच्या कार्यक्रमात एक वाक्य बोललो होतो आणि त्याच्याहून मला एक 5-10 फोन आले. तर मला ते नवल वाटलं की किती लोक हे इंस्टाग्राम वगैरे. मी नवीन आहे सर याच्यात, मला याच्यातलं काहीच माहिती नाही. म्हणजे मी मागच्या वेळेस आलो तेव्हा माझ्या आयुष्यात पहिल्यांदा कॅफेमध्ये घुसलो. मी तुम्हाला सांगितलं की आणि ते तुमचे पत्रिकेवर असतं ते काहीतरी ड्रेस कोड वगैरे. तर मी या भानगडीतच पडत नाही. मी रंगाच्या कामावरून सरळ इकडं आलो. माझ्या हाताला रंग आहे, सगळ्या गोष्टी आहे. आणि हे जे रंग आहेत हे म्हणजे मला तिथं खूप उशीर होत होता कामावर. आणि मला काय वाटतं की माझी कविता माझ्या आईसारखी माझी वाट बघते इथं. आणि हे रंग माझे लेकरांसारखे माझा हात सोडत नव्हते. तर मी कवितेतला खूप इमानदार माणूस आहे. उभ्या आयुष्यात कविते इतकं निर्मळ मला कोणीच जाणवत नाही. आणि मी कवितेला माझी आई मानतो. त्याच्यामुळं माझं कायम कवितेसमोर नतमस्तक असतो, मान झुकलेली असते. कवितेत मी कधीच उद्धटपणा करत नाही. मनोरंजन वगैरे ठीक आहे, तुमचं रक्त आहे, तुम्ही एकदम खरंच एन्जॉय करा. पण कधीही उभ्या आयुष्यात तुमच्या मुखातून कवितेची विटंबना होऊ देऊ नका, ह्या माणसाहून मी तुम्हाला विनंती करतो. आणि मागच्याच कार्यक्रमात आलो. मागच्याच कार्यक्रमात मला भावनांच्या कवितेनं खूप म्हणजे इम्प्रेस केलं. आणि काय करता येईल या पोरीसाठी म्हणून गेल्या 15 वर्षापासून आम्ही शताब्दी काव्य मंडळाचं वार्षिक कवी संमेलन घेत असतो. 28 मार्चला गांधी भवन येथे शताब्दी काव्य मंडळाचं कवी संमेलन होतं आहे. प्रभाकर शेळके ह्या ज्येष्ठ साहित्यिकाच्या अध्यक्षतेखाली. आणि त्या कवी संमेलनामध्ये दिग्गज कवींबरोबर भावना मुघलांचा समावेश झालेला आहे. तर याच्या पुढच्या सगळ्या कार्यक्रमात मी शेवटच्या खुर्चीवर येऊन बसणार आहे. मी तुमच्या कार्यक्रमाचा भाग नसेल आणि तो मरुस तर नसावा. मला तुमच्या कविता ऐकायच्या आहे. ज्या लेकराची कविता मला आवडेल, ज्या लेकराची वाटेल मला की यार हे काहीतरी करू शकतं आहे. खरं तर 2-3 नावं माझ्या मागच्या कार्यक्रमातून डोक्यात होते. प्रगतीचं नाव होतं. पण काय एकाच कार्यक्रमात आम्हाला इतकी नवीन माणसं नाही देता येत. तर आदित्य इंगळे नावाचा एक पोरगा आहे तुमच्यातला, त्याला जर हे माहीत झालं ना, तुम्ही त्या पोराला ऐका. एकदम कमाल आहे तो एकदम. त्या मुलाला, भावनाला आणि सुरेखा काळदाते नावाच्या एका मुलीला, या 3 लेकरांना आम्ही ती संधी दिली.
आणि मला माझ्यापेक्षाही जास्त विश्वास यांच्यावर असा आहे की हे त्या संधीचं सोनं करतील. या लेकरांना जेव्हा ते ऐकतील ना, आपण काय लिहितो, आपण काय वाचतो, हे आपण जगासमोर वाचण्याच्या आधी आपली आई आणि आपली बहीण, आपली वडील आपल्या डोळ्यासमोर ठेवायचे आणि असं गृहीत धरायचं की हे आपल्याला ऐकतं आहे आणि आता आपल्याला यांच्यासमोर वाचायचं आहे. तर मग ते तितक्याच आदबीने वाचू आपण. मला जास्त बोलायचं नाही. मला म्हणजे खरं तर एक मी अर्ध्यात कार्यक्रम कधी सोडून जात नाही, पण आपल्या उलट्या कडीच्या घराच्या संदर्भाने एक आज मोठी गोष्ट अशी झाली आहे की विद्यापीठातून काही पोरं आपल्या कवितेवर PhD करण्यासाठी माझी मुलाखतीसाठी घरी येत आहे, म्हणून त्यासाठी जायचं आहे. तर त्या सगळ्या गोष्टी खूप छोट्या आहेत, पुरस्कार, PhD, अमुक टमुक. माझी सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की माझ्या हातून मी जोपर्यंत आहे तोपर्यंत एखादी चांगली कविता न ऐकताच मी मरू नये, एवढीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे की. आणि एवढे बोलून मी माझे 2 शब्द ठेवतो. एक छोटी कविता, म्हणजे मुक्तछंद काय असतो, म्हणजे खरं तर तुम्ही कशातही लिहा, गझल लिहा, मुक्तछंद लिहा, काही लिहा, फक्त आशय महत्त्वाचा राहू द्या, विषय महत्त्वाचा राहू द्या. कोणीही तुमची कविता ऐकून मान खाली घालता कामा नाही, याची काळजी घ्या. आणि एक छोटी कविता ठेवतो माझ्या जगण्याची की मी गमावून बसलोय सुख जिंकण्याची बाजी, मी माती झटकून उठलेला माणूस आहे. मी गमावून बसलोय सुख जिंकण्याची बाजी, मी माती झटकून उठलेला माणूस आहे. मी कित्येकदा लावलाय गळफास, मी मरण जवळून पाहिलेला माणूस आहे. मी कित्येकदा लावलाय गळफास, मी मरण जवळून पाहिलेला माणूस आहे. मला कोणी समजून घेणार नाही, मी कोणाला समजून सुद्धा येणार नाही. मी कोणाला समजून घेणार नाही, कोणी मला समजून घेणार नाही आणि मी कोणाला समजून सुद्धा येणार नाही. येथे वाहणारा वारा आणि धावणारी माणसे राहतात, मी जमिनी खालून रांगणारा माणूस आहे. येथे वाहणारा वारा आणि धावणारी माणसे राहतात, मी जमिनी खालून रांगणारा माणूस आहे. मला भेटतात येथे पूर्वजांची थडगे, मी अनोळखी माणसांशी बोलत असतो कधी कधी. मला भेटतात येथे पूर्वजांची थडगे, मी अनोळखी माणसांशी बोलत असतो कधी कधी. मला हसतात येथे मनातून पडलेली शहाणी माणसे, मी मुद्दाम वेडा झालेला माणूस आहे. मला हसतात येथे मनातून पडलेली शहाणी माणसे, मी मुद्दाम वेडा झालेला माणूस आहे. आणि मला कसल्याच लोभाची कीड लागली नाही, कधी चिंतेने जाळून घेतलं नाही स्वतःला. मला कसल्याच लोभाची कीड लागली नाही, कधी चिंतेने जाळून घेतलं नाही स्वतःला. माझं आदर्श निर्मळ पाणी आहे, मी झाडाझुडपात गुरफटलेला माणूस आहे. माझा आदर्श हे निर्मळ पाणी आहे, मी झाडाझुडपात गुरफटलेला माणूस आहे. आणि मला कित्येक युगे उलटून गेली, मी कमरेवर हात ठेवून बसलेला माणूस आहे. मी कमरेवर हात ठेवून बसलेला माणूस. माझ्या शब्दांनी कोणाच्याही भावना दुखवल्या असेल तरी मोठ्या मनाला मला माफ करा. मी तुमच्यातला खूप छोटासा माणूस आहे. माझी फक्त कवितेसाठीची तळमळ असते. मी कवितेचा शोध घेत खूप लांब जाणारा माणूस आहे. आणि विवेक सर, तुम्हाला विनंती, मला उशीर जरी झाला तरी मला माफ करून जा. मी मागच्या खुर्चीवर बसून काही लेकरांना ऐकल, जेव्हा मला जी वाटली पोरं, त्या पोरांना मी खूप उंचीच्या ठिकाणी घेऊन जाण्याचा माझा प्रयत्न करत असेल. पुढच्या वेळेस प्रगतीने एक तयारी करायची की तिला आकाशवाणीला 15 कवितांची रेकॉर्डिंग आहे तिच्यासाठी बोलणं झालं आहे माझं. आणि हळूहळू आपण असे काही लेकरं कुठं ना कुठं टाकायचो. मी जरी असं तुम्हाला साधा म्हणजे असा दिसलो तरी मी तसा म्हणजे तितका नाही आहे. खूप महत्त्वाचे दासू वैद्यांना काल बोललो, फमू शिंदेंशी बोललो तुमच्या कार्यक्रमाबद्दल, तर तेही येणारे एक दिवस तुम्हाला भेटायला. अशी माणसं तुमच्याकडे जेव्हा येतील तेव्हाचा एक वेगळा आनंद आहे. दासू सरांनी एक शब्द दिला आहे तुमच्यासाठी. दासू वैद्य सर, आता तुम्हाला कोणाला माहीत नाही, सगळ्यालाच माहिती असतील. दासू वैद्य सर ह्या कार्यक्रमासाठी एक दिवस येणार आहे आणि तो दिवस लवकरच येईल. त्या दिवशी आपण खूप चांगली तयारी करून आपण त्यांना आपल्या कवितेच्या प्रेमात पाडू आणि अशीच मोठमोठी माणसं आपण इथं घेऊन येत जाऊ. विवेक सर, तुमचे मनापासून आभार आणि काळजी घ्या लेकरांनो. चला.